बातमी संभाजीनगरची आहे। शहरातला आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा उद्योजक लड्डा यांच्या घरी 15 मेला पडला होता। या दरोड्यामुळे संभाजीनगर शहर आणि अख्खं पोलीस दल अक्षरशः हादरून गेलं। कारण या दरोड्यामध्ये तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेली होती। या प्रकरणामध्ये आरोपी अमोल खोतकरचा पोलिसांनी चकमकीत खात्माही केला। अमोल खोतकरकडे चोरीचं सोनं असल्याचा संशय होता। त्याशिवाय 6 जणांना अटक करण्यात आली। मात्र पोलिसांनी केवळ 20 तोळे सोनं रिकव्हर केलंय। त्यामुळे बाकीचं सोनं गेलं कुठे असा सवाल उद्योजक संतोष लड्डा यांनी उपस्थित केलाय। दरम्यान लड्डा यांच्याकडे एवढं सोनं आलं कुठून, घरात एवढं सोनं का ठेवलं आणि घरात एवढं सोनं असताना सीसीटीव्ही का लावले नाहीत असेही प्रश्न आहेत। आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही लड्डा यांना थेट विचारली। उद्योजक संतोष लड्डा यांनी एबीपी माझाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत। त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। नमस्कार, मी कृष्णा केंडे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये नमस्कार, मी कृष्णा केंडे। छत्रपती संभाजीनगर जवळ असलेल्या वाळूजमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा नव्हे तर मराठवाड्यातील सर्वात मोठा दरोडा पडला। 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीला गेली। पोलिसांनी 10-12 दिवस तपास केला, 5 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यानंतर 6वा आरोपी जो मुख्य आरोपी असं पोलिसांचं म्हणणं आहे तो अमोल खोतकर याचा एन्काउंटर झाला। या सगळ्यामध्ये प्रश्न हाच पडतो, एन्काउंटर जरी झाला असला तरी अद्याप जे सोनं मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे ते रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। ते सोनं आहे कुठे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरातून हे सोनं चोरीला गेलंय त्यांना नेमकी आत्ताची त्यांची स्थिती काय आणि त्यांना काय वाटतं, कारण की सोनं अजून मिळालं नाही, चोरटे मिळाले असले तरी। आणि ज्यांच्याकडे हा दरोडा पडलेला होता ते उद्योजक लड्डा माझ्यासोबत आहेत। पहिला प्रश्न, आरोपी पकडले गेलेत मात्र सोनं अजून मिळालं नाही, पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलंय का? नाही, याच्याबद्दल तर काय अशी स्पेसिफिक माहिती नाही आहे माझ्याकडं। पण काल जे कोर्टात त्यांनी काही जमा केलेलं आहे त्याच्याबद्दलच माहिती आहे की ते कुठल्या तरी आरोपीकडनं भेटलेलं आहे त्यांना। किती मिळालंय? काहीतरी 19.5 समथिंग तोळे, 20 तोळे असं जवळपास आहे। ते एक्झॅक्ट फिगर मला नाही सांगता येणार कारण मी तितकं डिटेल नाही बघितलेलं। कारण ॲक्च्युली दिवसच माझा असा फक्त विचार करण्यामध्ये याच्यामध्ये जातोय की काय झालंय आणि कसा प्रकार झालेला आहे ते। बरं, या सगळ्यामध्ये पोलिसांच्या तपासावर तुमचं काय म्हणणं आहे? मी आलो 18 तारखेला इंडियामध्ये आणि तेव्हापासून बघतोय की अतिशय प्रामाणिकपणे कुठलाही कसूर न ठेवता ते लोक पूर्ण तपास करतायत, ज्याच्यामुळे की ते 5-6 आरोपी जे पण होते त्यांच्या ताब्यात आहेत असं तपासावरून वाटतं। आता बाकीच्या पुढच्या गोष्टी त्यांनाच माहिती की काय तपास चालू आहे। आता तुमची अपेक्षा काय या सगळ्या प्रकरणानंतर? की मला माझं बाबा जे गेलेलं आहे, जे कष्टाची कमाई आहे माझी केलेली, 30 वर्ष झाले मी काम करतोय, वयाच्या 21व्या वर्षापासून घरातनं बाहेर निघून, तर ते जे कमवलेलं आहे मी कष्टाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते माझे मला परत भेटावं त्यांच्याकडनं, पोलिसांकडनं एवढीच अपेक्षा आहे। मग काय बोललात तुम्ही या सगळ्या संदर्भात पोलिसांशी एन्काउंटर नंतर? एन्काउंटर नंतर वगैरे काय असं स्पेसिफिक नाही, पण त्यांना बोललेलो आहे की सर माझं जे गेलेलं आहे चोरीला त्या मटेरियलबद्दल थोडा तपास लावून माझं जे सोनं आणि चांदी गेलेली ती मला परत मिळवून द्यावी तुम्ही। काय उत्तर आहे? ते म्हणले आमचा पूर्ण प्रयत्न आहे त्याच्यावर आणि आम्ही निश्चितच तुमचं जे गेलेलं आहे ते आम्ही तुमचं आणून देण्याचा बिलकुल पूर्ण प्रयत्न करू, 100% आम्ही त्याच्यावर काम करतो आहे। बरं, एक प्रश्न उपस्थित केला जातो म्हणजे जो चर्चा आहे त्याची, ते सत्यता असेल किंवा नसेल, या मोठ्या सोन्याचा आणि एन्काउंटरचा संबंध जोडला जातो, तशी चर्चा, याबद्दल तुमची काय मत आहे? नाही, त्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नाही, कारण त्यांचं ते काय काम करतात आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसतं ना। पोलीस तपास कसा करतात, कुठं काय करतात आपल्याला काही बोलत पण नाहीत, त्या गोष्टीवर इन्फॉर्मेशन पण देत नाहीत, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही आयडिया नाही माझ्याकडे। दुसरा, महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय, साधारणपणे सामान्य लोकांना ज्यांनी तुमचा एवढे मोठी चोरी झाल्याचा व्हिडिओ पाहिला टीव्हीवर किंवा ऐकला किंवा युट्यूबवर ज्यांनी पाहिला, त्यात सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असा होता की एवढं सोनं आलं कुठून? हे मी सांगितलं ना तुम्हाला की 30 वर्षापासून मी काम करतोय, कष्ट करून कमवलेलं आहे। माझ्या मिसेसला छंद आहे दागदागिने बनवायचा, दागदागिने बनवलेले आहेत तिने, छोटे मोठे करत इथपर्यंत आलेलो आहेत आम्ही। सगळं लीगली आहे? हां, सगळं लीगली आहे, सगळं पेपरवर आहे। सगळं लीगली आहे, सगळं पेपरवर आहे। सगळं लीगली आहे, सगळं लीगली आहे, सगळं पेपरवर आहे। सगळं लीगली आहे, सगळं लीगली आहे, सगळं पेपरवर आहे।
काय भावना आहेत या सगळ्या सोन्यासोबतच्या? भावना त्याच ना, भावना जोडलेल्या आहेत. एवढ्या कष्टाने केलं म्हणून सांगितलं ना, की एवढ्या कष्टाने मेहनतीने केलेलं आहे. मग काही नव्हतं, काही नसताना आम्ही एवढं काम करून 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 नोकरी करून चांगल्या पदावर नोकरी करून सगळ्या गोष्टी करून काम केलेलं आहे, कमवलेलं आहे. एका रात्रीतून गेला. एका रात्रीतून गेलं. वाईट तर वाटतंच. एका रात्रीतून गेलं, वाईट वाटतंच. एखादा दागिना तुम्ही दिला असेल घरच्यांना, म्हणजे पत्नीला दिला असेल? हा, ते तर ॲनिव्हर्सरी आहे, वाढदिवस आहे, तर होतच ना त्याच्यावर की काय दागिना करू, अशा प्रकारेच होतं ना. बरं, आणखीन एक प्रश्न, की एवढं घरात का ठेवलं होतं? हा ॲक्च्युली असं कधी डोक्यात आलंच नाही ना की असं काय होईल म्हणून. आणि घरी माणूस असतोच ना, त्याच्यामुळं तसं पण काही डोक्यात कधी विचार आला नाही. बाकी काही असं घरात ठेवण्याचा काही स्पेसिफिक पर्पज नव्हता त्याचा. बरं, तुमची एवढी मोठी कंपनी आहे, कंपनीमध्ये तुमच्याकडे एवढे मोठे कामगार आहेत, तिथं तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे, मग कधी असं वाटलं नाही की एवढं सोनं घरात आहेत, आपण सीसीटीव्ही लावला पाहिजे? हो, ॲक्च्युली काय होतं ना, तो प्लॅन होता लावायचा. मी माणसाला पण सांगितलं होतं, केबल पण लावलेल्या होत्या, पण ते कामाच्या भरामध्ये जे राहून गेलं, नंतर ते विसरून गेलं सगळ्याच गोष्टी लावण्याच्या वगैरे. असं काही त्याला कारण नव्हतं की का नाही लावले म्हणून, तेवढं राहून गेला तो पाठ. बरं, चोर सापडले, परंतु चोरांना टीप देणारा अजून समोर आलेला नाही, किंवा हे एवढं सगळं घरात आहे, हे लोकांपर्यंत कोणीतरी आहे ज्यांनी हे सगळं पोहोचवलं, हेच घर आहे, इथंच सोनं आहे, किंवा ज्या गोष्टी तपासात दिसत आहेत की जिथं सोनं आहे तेच ड्रॉवर या ठिकाणी ओपन होते, किंवा त्याच्या चाव्या ज्या आहेत त्या बरोबर लागलेल्या होत्या, या सगळ्यावरून तुमचं कुणावर संशय किंवा तुम्हाला वाटतं की आसपासचा कोणी असला पाहिजे? ॲक्च्युली काय होतं ना की जे लोक माझ्यासोबत आहेत, फार वर्षापासून ते लोक आहेत सोबत, त्याच्यामुळं असं मला एखाद्यावर पर्टिक्युलर संशय घ्यावा असं काही वाटत नाही. बाकी आता पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न होईलच. सगळे आरोपी त्यांच्याजवळ आहेत, ते निष्पन्न करतील की नेमकं हे कुठून काय झालेलं आहे ते. त्याच्यामुळं आता त्या गोष्टीवर असं कोणाबद्दल मी नाही बोलू शकत त्या गोष्टीवर. शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारतो की 5.5 किलो सोनं, 32 किलो चांदीतले फक्त 20 तोळे सोनं मिळालंय. आता तुम्हाला काय सांगायचंय पोलिसांना आणि सगळ्या यंत्रणेला? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की हे जे माझं गेलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर रिकवर करून द्यावं. त्यांचे आणखीन एफर्ट्स लावावे. त्यांना वाटत असेल आणखीन काय ॲडिशनल टीम वगैरे करायचे असतील त्यांनी करावं आणि माझं रिकवर करून द्यावं. पण मुख्य साथीदार ज्याच्याकडे सोनं होतं असं ज्याला वाटतं त्याचाच एन्काउंटर. त्याच्याबद्दल आपण काय सांगणार, नेमकं काय होतं, की त्याच्याकडे होतं का आणखीन कोणाकडे होतं, आपल्याला आयडियाच नाही ना त्या गोष्टीबद्दल की नेमकं कोणाकडे काय आहे ते त्यांच्या तपासातनंच निष्पन्न होईल ना ते की कोणाकडे काय आहे ते. धन्यवाद. हे होते उद्योजक लड्डा, आणि ज्यावेळेस त्यांनी या सगळ्या प्रकरणात सोन्याच्या आठवणी समोर आल्या, एवढं सोनं कसं गोळा केलं, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, आणि त्यांची अपेक्षा हीच आहे की कष्टानं कमवलेलं आहे आणि ते परत मिळावं, आणि पोलिसांनी त्यासाठी एफर्ट घ्यावे. आता यात पोलिसांना किती यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र पोलिसांनी 5 आरोपी पकडलेले आहेत, एकाचं एन्काउंटर केलं आहे, मात्र सोनं अजून काही मिळालेलं नाही. हे या सगळ्या प्रकरणातलं विशेष आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.